मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात गेल्या काही आठवड्यापासून मुसळधार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट केली आहे। कापूस, सोयाबीन, ज्वारी, संत्री या पिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाले आहे। अशा गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी माजी खासदार नवनीत राणा यांनी दर्यापूर व अंजनगाव सुरजीत तालुक्यातील गावागावात जाऊन बांधावरूनच नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली। मित्रांनो, नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी चर्चा केली। तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील शेतकऱ्यांच्या व्यथा कळवल्या। पण मित्रांनो, प्रश्न असा उपस्थित होतो की सध्याचे काँग्रेसचे खासदार बलवंत वानखडे कुठे आहे? शेतकऱ्यांच्या दुःखाच्या प्रसंगी शेतात पिके पाण्याखाली गेली असताना, शेतकरी हवालदिल झाले असताना त्यांचा लोकप्रतिनिधी मात्र दिसत नाही। स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे की आमच्या निवडून दिलेल्या खासदारांनी आजवर आमच्या बांधावर पाऊल ठेवले नाही। केवळ निवडणुकीतच मतांसाठी येतात, पण संकटाच्या काळात बेपत्ता होतात। दरम्यान माजी खासदार नवनीत राणा प्रत्यक्ष शेतात उतरून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवत असताना काँग्रेस खासदार बलवंत वानखडे मात्र मौन बाळगत असल्याची चर्चा जनतेत आहे। त्यामुळे मित्रांनो, शेतकरी वर्गातून आज एकच सवाल विचारला जात आहे। अमरावतीच्या जनतेने ज्यांना खासदार बनवले ते बलवंत वानखडे या कठीण काळात कुठे बेपत्ता झाले आहे? मित्रांनो, या सर्व प्रकरणावर आपल्याला काय वाटते? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।